गावना तू विटू तुझा कर्वणवाद, जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद. जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद, जिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंद. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जे कडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्यासोबत संवाद करताय. तुकोबाराय म्हणतात, दे देवा, अरे या गाण्याच्या माध्यमातून, या नाचण्याच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये जो परमार्थिक आनंद प्राप्त झाला ना, त्या परमार्थिक आनंदातून माझ्या जीवनामध्ये एक अनुभव आला. कोणता अनुभव? जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मला जिकडं बघल तिकडं फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागलास. विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अशी माझी अवस्था झाली. महाराज अनुभव सांगतायत तुकोबाराय. आता एक गंमत मांडू का? या सृष्टीवरती काही अनुभव असे आहेत ते आपल्याला घेता येतात पण समाजापुढे मांडता येत नाहीत. काही अनुभव असे आहेत ते जरी घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव घेतल्यानंतर समाजात मांडू नये आणि काही अनुभव घेतल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नये. एकाचा विचार करूया आपण. काही अनुभव असे आहेत ते आपल्याला घेता येतात पण समाजात मांडता येत नाहीत. उदाहरण देतो. मला सांगा, गुळ माहितीये का? गुळ हो तरी म्हणा. गुळ माहितीये ना? गुळ कसा आहे हो? गोड. किती गोड? बोला की. लय. लय म्हणजे किती? आती. आती म्हणजे किती? गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे, पण गुळ किती गोड आहे हे आपल्याला सांगता येत नाही दादा. सृष्टीवरती काही अनुभव गुळासारखे आहेत, ते घेता येतात पण समाजापुढे मांडता येत नाही. अगदी सोपं. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं सुदैवानं. भगवान परमात्मा सुंदर आहे एवढं सांगू शकतो, पण किती सुंदर आहे याचं वर्णन करू शकत नाही आपण. गुळासारखे आहेत. काही अनुभव असे जे जरी घेतले नसतील तरी समाजात मांडता येतात. उदाहरण देऊ. विष पिल्यानंतर काय होतं? बोला की. मरत. कुणी कुणी घेतलं? मी म्हणतो घेऊ पण नाही. विषाचा अनुभव असा आहे महाराज, तो जरी घेतला नसेल तरी विष पिल्यानंतर काय होतं विचारल्यानंतर लहानातला लहान पोरग सुद्धा सांगतं मरत महाराज. काही अनुभव विषासारखे घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव. तिसरं, संसारात आलेला अनुभव समाजात मांडावा का? बोला की. बोला हो म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही, बरोबर आहे. कारण बायकोनं रातचं लाटण्यानं मारलं तर दुसऱ्या दिवशी सांगावं का? बरोबर ना? होय की नाही महाराज? नाही सांगावं. आणि 4, काही अनुभव आल्यानंतर समाजात मांडल्याशिवाय राहू नये. कोणता हो? परमार्थिक अनुभव. परमार्थात आलेला अनुभव समाजात मांडल्याशिवाय राहू नये. मी या उलट थोडंसं बोलून जाईल बाबा. परमार्थात आलेला अनुभव आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, तो लपून राहत नाही, समाजापुढे उघडच होत असतो. म्हणूनच त्याला परमार्थिक अनुभव म्हणतात. ऐका, तुकोबारायच्या जीवनात आलेला अनुभव आहे कोणता? जे कडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे बघल तिकडे फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागलास. म्हणजे आलेल्या अनुभवाचा अनुवाद तुकोबाराय करतायत. आता अनुवाद म्हणजे काय? वाद वेगळा, संवाद वेगळा, विवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा. वाद म्हणजे काय? तर 2 ज्ञानी माणसामध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी बातचीत होते त्याला वाद म्हणतात. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. महाराज वाद. संवाद म्हणजे काय?
देव आणि भक्तामध्ये जी बातचीत होते त्याला संवाद म्हणतात. आजचा अभंग संवादात्मक आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवंतातला बातचीत आहे दादा, संवाद आहे. 2 झालं. तिसरं, विवाद म्हणजे काय? बोला, सांगावं लागल जो रोजच आपल्या घरी चालू आहे त्याला विवाद म्हणतात. मग विवाद म्हणजे काय? अगदी थोडक्यात, 2 लहानशी लेकरं रस्त्याच्या कडेला पुलावरती बसली होती. तो चिंट्या नावाचा पिंट्याला म्हणतो, का रे पिंट्या, तुझे मम्मी पप्पा रोज घरी भांडत नाहीत का? म्हणला, भांडतात की, पण दादा तुझ्या घराच्या बाहेरून जात असताना रोज हसायचा आवाज येतो. कसं काय रे? भांडतात, मग हसायचा आवाज कसा काय येतो? त्यावेळी पिंट्यानं सांगितलं, त्याचं कारण असं आहे, मम्मीनं लाटणं फेकून मारलं, हुकलं की पप्पा हसतात आणि लागलं की मम्मी हसते. फरक फक्त एवढाच आहे. विवाद हा प्रत्येकाच्या घरी चालूच आहे महाराज. विवाद आणि अनुवाद म्हणजे काय? जी गोष्ट अनुभवातून मांडली जाते ना त्याला अनुवाद म्हणतात. अनुभवात असल्याशिवाय जी गोष्ट मांडली जात नाही त्याला अनुवाद म्हणतात. आणि तुकोबारायचं जीवनच असं आहे, तुकोबारायनं कोणतीही गोष्ट अनुभवाशिवाय मांडली नाही दादा. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे, तुका म्हणे चाकोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. महाराज अनुभवाशिवाय नाही कधी. महाराज तुकोबारायच्या जीवनात आलेला अनुभव आहे, त्या अनुभवाचा अनुवाद तुकोबाराय करतात की मला जिकडं बघल तिकडं फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागला. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आणि त्यामुळे झालं काय, तर माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. आनंद म्हणजे काय? तर आनंद म्हणजे सुख. आनंद यानाम सुख प्राप्त झालं. आता प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये फक्त धडपड करतोय ते याच गोष्टी करता. सुखालागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. ऐका, प्रत्येक जण फक्त आणि फक्त सुखा करता म्हणजे आनंदित राहण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करते. बरोबर की नाही? मग मला सांगा, सुखी राहण्याकरता जीवनामध्ये आनंदी होण्याकरता लागतं तरी काय हो? अगदी व्यवहाराचा विचार केला तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सुखी होण्याकरता मनुष्याच्या जीवनामध्ये महाराज 5 गोष्टीची गरज आहे. माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. महाराज या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आता अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा, त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टीची भर टाकूया आपण. कोणतं? तर मान आणि धन. अन्न, वस्त्र, निवारा आणि साधू संतांच्या भाषेत अन्न, मान, धन. त्यातलं मान आणि धन. ऐका, मग या 5 गोष्टी अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या 5 गोष्टी जर मनुष्याच्या जीवनात असतील तर मनुष्य जीवन सुखी आहे. बरोबर की नाही? मग मला सांगा, या 5 गोष्टी आपल्या जीवनात नाहीत का हो? बोला की. एका एकाचा विचार करू आपण. अन्न, आपल्या जीवनात अन्न अपुरे का? बोला. एक 4 वर्षापूर्वी एक रोग आला होता, रोग कोरोना. त्या कोरोनाच्या काळात सगळ्याचे धंदे बंद होते बाबा, पण तरी सुद्धा अन्न वाचून कुणी मेलं का? नाही मेलं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अन्न पुरेसं आहे. दादा तुकोबारायचं घ्या ना, तुकोबारायची पत्नी अन्न करून मेली होती दादा. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्रिय अन्न करिता मेली, स्त्रिय अन्न करिता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्रिय अन्न करिता मेली, स्त्रिय अन्न करिता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. महाराज आपल्या जीवनात अन्न पुरेसे पण तरी सुद्धा आपण दुःखी आहेत. तुकोबाराच्या जीवनात अन्न पुरेसं नव्हतं पण तरी सुद्धा तुकोबाराचं जीवन सुखी होतं. चला पुढं दुसऱ्या गोष्टीचा विचार करू. वस्त्र. आता वस्त्राचा विचार कराल तर
जुनी माणसं आम्ही लहान होतो ना तेव्हा म्हणायची की आमची परिस्थिती एवढी हालाकीची होती की आम्ही तिघा भावात एक शर्ट वापरला, हो की नाही? तेव्हाची परिस्थिती तशी होती, पण आताची परिस्थिती सांगा कशी आहे? प्रत्येकानं आपापली कापड मोजा किती आहेत. माता भगिनी तुम्ही हसूच नका, अजून तुमच्याकडे यायचं आहे. या जर कधी गेल्या ना कुठं वरती नाही वारीला किंवा माहेराला गेल्या तर रोज 2 साड्या बदलल्या तरी पुरतील एवढ्या साड्या, होय की नाही? पण तरी सुद्धा महाराज, तरी सुद्धा आपलं जीवन सुखी आहे का? मग मला सांगा, आपल्याकडे वस्त्राचा तुटवडा आहे का? नाही. अहो तुकोबारायचं घ्या ना महाराज. तुकोबाराच्या पत्नीकडे एकच साडी होती दादा, ती साडी धुवायची आणि ती साडी घालायची, पण तरी सुद्धा तुकोबाराचं जीवन सुखी होतं ना. ऐका, निवाऱ्याचा विचार करू. निवाऱ्याचा आता आपल्याकडे राहण्याकरता घर नाही का? बोला, राहण्याकरता घर आहे आपल्याकडं. मी म्हणतो गावाकडे जर कधी आला तर गावाकडे घरकुल मंजूर होत नसलं तरी लाख भानगडी करून मंजूर करून घेतो, पण घराशिवाय कोणी राहत नाही. म्हणजे आपल्याकडे निवारा सुद्धा दड आहे. तुकोबारायचं घ्या. कोप मोडकी जर्जर, घरात झोपलं तर घरातनं चांदो मामा दिसायचा. घर चंद्रमोळी महाराज, घरातनं चांदो मामा दिसायचा, असं तुकोबारायचं घर. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायचं जीवन सुखी होतं दादा. ऐका, अजून सांगू, पुढे जाऊन चला. निवारा झाला, आता पैशाचा विचार करू. आता पैशाचा विचार कराल तर आपल्याकडे पैसा नाही का? हो तरी म्हणा की का जाताना नेतो का तेव्हा? प्रत्येकाकडे पैसा आहे, आपण लपून ठेवतो ती गोष्ट वेगळी आहे. ऐका, आपला पैसा बाहेर काढायचा झालं ना तर नोटबंदीच पाहिजे, होय की नाही माता भगिनी? आजींना पटलं ते, नोटबंदीच पाहिजे. कारण आपल्याकडे पैसा आहे, धन दौलत आहे, पण तरी सुद्धा आपण दुःखी आहे दादा. तुकोबाराकडे नव्हतं असं नाही, पण जे होतं ते तुकोबाराने इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकलं. जे होतं ते सुद्धा राहिलं नाही, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराचं जीवन सुखी होतं दादा. चला पुढं. आता शेवटची गोष्ट सगळ्यात महत्वाची माणसाला लागते. असं समाजात गेलं 2-4 माणसांना आपल्याला विचारलं ना, मान सन्मान दिला तर आपल्याला वाटतं का आपल्यासारखा सुखी कोण नाही. म्हणजे मान मिळाला तर आपल्याला वाटतं आपण सुखी आहे. मग मला सांगा, आपल्याला मान नाही का? की नाही? समाजात मान नाही का आपल्याला? बोला की आहे ना. लग्नामध्ये नवरदेवाच्या पाठीमागे एक जण उभा केला जातो, नवरीच्या पाठीमागे एक जण उभा केला जातो. कोण? आपण प्रत्येक जण कोणाचे ना कोणाचे मामा आहेत ना. म्हणजे आपल्याला मान आहे का नाही समाजात? आहे ना. त्या लग्नाच्या अगोदर माता भगिनी तुम्हाला मान नाही का? त्या लग्नाच्या अगोदर हनुमंतराला पाया पडण्याकरता तो घोड्यावरती बसवला जातो. आपला नवरा घोड्यावरती बसवला जातो. काय करावं कधी कधी खरंच तोंडात न जात. आणि हनुमंतरायांच्या पाया पडून आणल्यानंतर मंडपाच्या बाहेर एकीला ओवाळण्याचा मान आहे. कोण हो? आत्या. बरोबर. म्हणजे आपल्याला समाजात मान आहे का नाही? त्या लग्नामध्ये अशी एक चोरटी आहे, तिला नवऱ्याचा बूट चोरायचा अधिकार आहे का नाही आपल्याला मान? त्या लग्नामध्ये असा एक आहे, त्याला नवऱ्याचा कान पिरगळायचा अधिकार आहे का नाही आपल्याला मान? म्हणजे आपल्याला प्रत्येकाला समाजात मान आहे, पण तरी सुद्धा आपण दुःखी आहे दादा. तुकोबारायचं घ्या. तुकोबाराच्या जीवनामध्ये तुकोबाराची पत्नीच तुकोबार आहे, बरं नीट बोलत नव्हती, जगाचं सोडून द्या, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराचं जीवन सुखी होतं. मग मला सांगा, व्यवहार सांगतो की जीवनामध्ये सुखी आनंदी राहण्याकरता जर अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या 5 गोष्टीची गरज आहे, तर या 5 गोष्टी आपल्याकडे असताना सुद्धा आपलं जीवन दुःखी आहे. आणि या 5 गोष्टी नसताना जगद्गुरु तुकोबाराचं जीवन सुखी आहे. याचं कारण आहे, या 5ही गोष्टीच्या पलीकडं तुकोबाराच्या जीवनात एकच गोष्ट होती. तीच गोष्ट जर आपल्याकडे असेल ना तर आपण जीवनात सुखी आहे. कोणती गोष्ट? अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या 5 गोष्टीच्या पलीकडे मनुष्याच्या जीवनात फक्त आणि फक्त समाधान रसेल तर मनुष्य जीवन सुखी आहे. आणि ते समाधान कुठं मिळतं? तर महाराज एका ठिकाणी सांगतात, सदा नाम गोच करू हरी कथा, सदा नाम गोच करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा.
सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिता वा. समाधान तेने सदा चिता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार तेने सदा चिता समाधान तेने सदा चिता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज पहिलं समाधान प्राप्त होण्याचं साधन कोणतं तर हरिकथा आणि दुसरं समाधान कुठं मिळतं या अभंगाला धरून झाले समाधान तुमचे देखिल्या चरण. तुकोबारा म्हणतात की तुमचे चरण पाहिले आणि माझ्या जीवनामध्ये काय झालं असतं समाधान. समाधान जिथं प्राप्त होतं ना तिथं सुख आहे आणि तिथंच आनंद आहे. याचं कारण आहे समाधान माणसाच्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. ऐका मी नेहमी सांगतो माणसानं परमार्थ करत असताना वरती बघावं आणि संसार करत असताना खालती बघावं. तुम्ही म्हणाला वरती असन खालती असं वय नाही. परमार्थ करत असताना वरती बघावं आणि संसार करत असताना खालती पाहावं. का महाराज झोपडीत राहत असाल ना तर घराकडे बघायचं नाही फुटपाथवर राहणाऱ्या माणसाकडे बघायचं. तेव्हा कळेल एका देवानं झोपडी तरी दिली आपल्याला. घरात राहत असेल तर बंगल्याची इच्छा नाही करायची. झोपडीत राहणाऱ्याकडे बघायचं लेका घर तरी दिले ना देवानं. समाधान प्राप्त होईल सुख होईल आनंद होईल. पण त्याच ठिकाणी जर त्या संसारात तुम्ही वरती बघत राहिलात फुटपाथवर झोपला असाल आणि झोपडीवाल्याकडे बघितलं ना तर मग संपलंच गड्या. समाधान पाहिजे असेल तर खाली पहा. ऐका आनंद पाहिजे असेल तर आणि परमार्थात नेहमी वरती बघावं. ऐका महाराज वरती का बघावं आपल्यापेक्षा एखादा ज्ञानी कीर्तनकार पाहायचा आपल्यापेक्षा एखादा ज्ञानी उच्च शिक्षित पाहायचा अगदी ज्ञानी अभ्यासू कीर्तनकार बघायचा. तेव्हा कळते का अजून परमार्थात आपण काहीच नाही म्हणजे चालना मिळते दादा. याच्याकरता परमार्थ करत असताना वरती बघायचं माणसानं म्हणजे आनंद आहे. ऐका म्हणजे आनंद. तुकोबारा म्हणतात तुझे चरण पाहिल्यानंतर आमच्या जीवनात आनंद प्राप्त झाला. मग ते चरण पाहिल्यानंतर आनंद प्राप्त झाला आणि त्याचंच वर्णन महाराज जगद्गुरु तुकोबारा करतात अभंगाच्या द्वितीय चरण. आनंद रे विठोबा झाला माधवा 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 आनंद रे विठोबा झाला माधवा
आनंद रे विठोबा झाला माझे मणी, देखिले लोचनी विटे सहित पाऊली. दादा, या अभंगाच्या द्वितीय चरणाचा जर व्यवस्थित विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येईल. जगद्गुरु तुकोबारायनं महाराज एवढं सोपं सांगितलंय या अभंगाच्या द्वितीय चरणात. का बरं? कारण तुकोबाराय नुसतं म्हटले असताना की देवा तुझे चरण पाहिले आणि माझ्या मनामध्ये आनंद प्राप्त झाला. नीट आहे का? देवा तुझे चरण पाहिले आणि माझ्या जीवनात आनंद प्राप्त झाला, तर महाराज आपल्याला विचार करावा लागला असता तुकोबारायानं नक्की कोणत्या देवाचे चरण बघितले. पण तुकोबारायानं किती सोपं सांगितलंय, देखिले लोचनी विटे सहित पाऊले. आणि विटेवरती उभा असणारा या जगाच्या पाठीवरती एकमेव देव आहे, तो म्हणजे कोणता? तर भगवान पंढरीश परमात्मा. मला त्याचे चरण पाहिले, त्याचं स्वरूप पाहिलं आणि माझ्या जीवनात आनंद प्राप्त झाला. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. मला त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप, भगवान परमात्म्याचं चरण पाहिलं की मनाची अवस्था काय होते? आता कोटे धावे मन, आता कोठे 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 धावे मन. हा तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, भाग गेला तीन गेला, भाग गेला तीन गेला. तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, भाग गेला तीन गेला, भाग गेला तीन गेला. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. तुमचे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, मनाची अवस्था आहे. तुमचे चरण देखलिया. आता एक करायचं बरं का. आता कोठे धाव म्हण या अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धाचा विचार करायचा आणि आपण घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणाच्या पूर्वार्धाचा विचार करायचा. ऐका. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला. आता या विचार करायचा आहे. अवघा झाला आनंद आणि आपल्या अभंगाच्या द्वितीय चरणाचा पूर्वार्ध आहे. अवघा झाला आनंद, आनंद रे विठोबा झाला माझे मणी. कशानं? देखिले लोचनी विटे सहित पाऊली. विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली गवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की विठोबार कुमारी विठोबार कुमार हा विठोबार कुमारी विठोबार कुमार हा विठोबार कुमारी गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद गावना तुझ तुझा करू अनुवाद जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे वाणी आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे वाणी आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मणी देखिले लोचनी विटे सहित पाऊली देखिले लोचनी विटे सहित पाऊली आ देखिले लोचनी विटे सहित पाऊली आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचने विटे सहित पाऊले देखिले लोचने विटे सहित पाऊले देखिले लोचने विटे सहित पाऊले विठाला 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 गावणाच विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मणी देखिले लोचनी विटे सहित पावली. आता नीट आहे का तुकोबार म्हणतात प्रत्येक माणसाची धडपड नुसती सुखा करता नाही तर प्रत्येक मनुष्य धडपड अजून एका गोष्टी करता करतो ती म्हणजे मोक्ष प्राप्ती करता मुक्ती करता प्रत्येक जण धडपड करतोय. मग मोक्ष प्राप्ती करता प्रत्येक जण धडपड करतोय. तुकोबार म्हणतात या मोक्ष प्राप्ती करता इतर कोणत्याही प्रकारचं साधन करण्याची गरज नाही. साधनाचे 3 प्रकार आहेत. काही साधनं अशी आहेत ज्याचा आरंभ चांगला आहे पण परिणाम वाईट आहे. काही साधनं अशी आहेत ज्याचा आरंभ वाईट आहे पण परिणाम चांगला आहे. आणि काही साधनं अशी आहेत ज्याचा आरंभही चांगला आहे आणि परिणामही चांगला आहे. एकाचा विचार करू. काही साधनं अशी आहेत माणसाला त्याचा आरंभ चांगला वाटतो पण परिणाम वाईट आहे. व्यसन हे साधन असं आहे सुरुवातीला करायला सुरुवात करताना माणसाला वाटतं गोड आहे ते पण व्यसन असं आहे की ते आपला संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. काही साधनं अशी आहे ज्याचा आरंभ वाईट आहे पण दादा परिणाम चांगला आहे. कोणतं साधन हो मला सांगा. इथं व्यायाम कोण कोण करतं? व्यायाम किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला कोण कोण जातं? मला सांगा. सुरुवातीला महाराज व्यायाम करायला सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी पायऱ्या चढायच्या किंवा उतरायचं म्हटलं तरी जमत नाही. म्हणजे आरंभ कसा याचा वाईट आहे. पण या व्यायाम या साधनाचा आरंभ वाईट आहे पण परिणाम काय दादा शरीर यष्टी चांगली झाल्याशिवाय राहत नाही. आरंभ वाईट आहे पण परिणाम चांगला आहे. आणि काही साधनं अशी आहेत दादा ज्याचा आरंभही चांगला आहे आणि परिणामही चांगला आहे. ते साधन म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती आहे भगवंताचं नाम आहे जे घेतल्यानंतर त्याचा आरंभही चांगला आहे आणि त्याचा परिणामही चांगला आहे. दादा ऐका फक्त मोक्ष प्राप्ती हवी असेल तर हे साधन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात इतर कोणत्याही प्रकारचं साधन करण्याची गरज नाही. मग कोणतं साधन करा?
आता जे आपण केलं हातानं टाळी मुखानं भजन, महाराज हे साधन जरी केलं ना आपल्या जीवनात, तर महाराज हे साधन आपल्याला मोक्ष प्राप्ती करता भरपूर आहे, भरपूर आहे. एक सांगू, फक्त ते साधन करत असताना, कोणतंही साधन असू द्या, पण ते साधन करत असताना मनुष्याच्या जीवनातला फक्त एकच गोष्ट महत्वाची, तो म्हणजे भाव. ते साधन करत असताना आपल्या मनातला भाव काय याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. भाव जर नसेल तर त्या गोष्टीला किंमत नाही. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत काही ओव्या आहेत. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाणीला, कडू दुधी आमा खिला गुळे जैसा, ओस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्न लिंपिले, कुमकुम सेनुर केले कांतहीने, कळस डिमाचे पोकळ, जळो वरिले झळाळ, काय करू चित्री व फळ पर्यातुनी शेन, तैसे कर्म वरीची लेकडा, नसरे थोर मोले कुडा, नभे मदिरेचा घडा पवित्र गंगे. महाराज मेलेला माणूस आहे, त्याला शृंगार केला, सजवलं, तरी तो जिवंत होणार आहे का? नाही. गाढवाला तीर्थात आंघोळ घातली तरी तो शेवटी उकिरडेच दुडणार. तसं मध्याण म्हणजे दारूनं भरलेला घडा, त्याला झाकण लावलं आणि तो गंगेत नेऊन ठेवला तर तो पवित्र होईल. त्याकरता काय करावं लागेल? तो घडा बाहेर काढावा लागेल, त्याचं झाकण काढावं लागेल आणि त्यातली आतली घाण बाहेर टाकून द्यावी लागेल आणि मग मोकळा घडा गंगेत ठेवावा लागेल. बरोबर ना? त्यावेळी तो काय होईल? पवित्र होईल. माझे ज्ञानोबा सांगतात, हा देह सुद्धा एक घडाचा आणि या घड्यातली षडविकारांची घाण फक्त बाहेर काढा आणि महाराज हा मोकळा घडा फक्त भगवंताच्या चरणावरती व्हा. मोक्ष प्राप्ती करता दुसरी कोणतीच गोष्ट करावी लागणार नाही. फक्त त्याकरता काय करायचं? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे जे कर्म येईल, जे साधन येईल, ते साधन माणसानं करत राहायचं. महाराज ते साधन केलं ना तरी काय होईल? महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. मोक्ष प्राप्ती करता दुसरं काहीच करू नका. मग करा काय? फक्त हातानं टाळीन मुखानं भजन जरी केलं ना तरी सुद्धा महाराज आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती मिळू शकते. महाराज मग तो भक्तीचा रस कोणता आहे? मी सुरुवातीला सांगितला होता की जो मृदंग, टाळ आणि विना या तीनच्या साह्यानं होतो तो म्हणजे कोणता? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. सेवो ब्रह्मरस आवडीने. तो भक्तीचा ब्रह्मरस ज्यानं सेवन केला त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती करता दुसरं कोणतं साधन करण्याची गरज नाही. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या तृतीय चरणात, न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. 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 न करी मुक्तीचे सायास. न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. हाची जन्म जन्मी गोड भक्ती तारत. हाची जन्म जन्मी गोड भक्ती तारत. आनंद रे विठोबा झाला माझे मन. आनंद रे विठोबा झाला माझे मन. झाला न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. महाराज हा सेवन केला तर मग काय होऊ शकतं? आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती होते. नवे नवे याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाने सांगतात, आम्ही जीवनात आमच्या तेच केलं ना, म्हणून आमच्या जीवनात काय झालं? आमच्या जीवनात प्रेमाशिवाय उणं दुसरं काहीच राहिलं नाही. आम्ही कारण जगाच्या मालकाला आमच्या हृदयात साठवलं. ऐका आता थोडक्यात हिथं मला सांगा, एकच दृष्टांत सांगतो, सेवा थांबवतो. मला सांगा, हिथं कोणाकोणाला असं वाटतं की जगाच्या मालकानं आपल्या हृदयात येऊन बसावं? बोला की.
मला वाटते सगळ्यालाच वाटतं. फक्त तुम्ही हात वर करत नाही याचं कारण आहे की तुम्हाला माहिती आहे बुवानं एखादा दुसरा प्रश्न विचारला तर उगा अवघड नको. ऐका, प्रत्येकाला वाटतं की देवानं आपल्या हृदयात येऊन बसावं. मला एक सांगा, हृदयात येऊन बसावं वाटतं. आता या ठिकाणी कीर्तन आहे म्हणून बैठक व्यवस्था आहे, बरोबर. पण गावात असे बरेच कार्यक्रम असतात जिथं बैठक व्यवस्था नसते पण गर्दी लय असते. जाणून घ्या, त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी बसायचं आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, 2-4 खडे असतील तर ते असे पायानं बाजूला सारतो, जागा चोख करतो आणि खाली बसतो. हे तर मान्य आहे. किंवा एखाद्याच्या लग्नाला गेलो तर जेवणाच्या डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर पुढचं जेवण उठत नाही तोपर्यंत पाठीमागं उभं असतो आपण. आता काय माहिती घरी भेटत नाही म्हणून का म्हणजे उभा असतो. पण तेवढ्यातनं एवढ्या गडबडीत सुद्धा ते उठून गेल्यानंतर ज्या खुर्चीवरती बसायचे त्या बाबा, त्या खुर्चीवरची जर 2-4 भाताचे शीत दिसले तर आपण त्या खुर्चीवरती बसत नाही, त्याच्या शेजारच्या खुर्चीवरती बसतो. हे तर मान्य आहे. माझा दृष्टांत संपला. मला एक मुद्दा सांगायचा आहे. आपल्यासारखा सामान्य मनुष्य एखाद्या जागेवरती बसायचं म्हटलं तर जागा चोख असल्याशिवाय बसत नाही. आपल्यासारखा सामान्य मनुष्य एखाद्या जागेवरती बसायचं म्हटलं तर जागा चोख असल्याशिवाय बसत नाही. दादा, हा तर जगाचा मालक आहे ना. तर हित बसावा वाटत असेल तर अगोदर ही जागा चोख लागेल. तो का म्हणे, चित्त करारे निर्मळ येऊ नि गोपाळ राही तिथे. महाराज सावता महाराजाला जावं लागलं नव्हतं. जगाचा मालक सावता महाराजाच्या मळ्यात आला का? जागा चोख होती. महाराज चोकोबरायची हाडं शोधण्याकरता जगाच्या मालकानं नामदेवराला पाठवलं होतं आणि सांगितलं माझ्या चोकाची हाडं शोधायची असतील तर हाडं फक्त कानाला लाव, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते माझ्या चोखोबरायचं हाड असेल. महाराज का बरं जगाच्या मालकानं का करावं हे? याचं कारण आहे चोखोबरायाची जागा चोख होती. तुकोबार म्हणतात आम्ही तेच केलं. आमच्या जीवनामध्ये प्रेमाशिवाय आता दुसरं उन काहीच नाही. प्रेम म्हणजे भाव, भावाशिवाय दुसरं काही नाही आमच्या हृदयात. मग भाव आहे म्हणून काय केलं आम्ही, जगाच्या मालकाला आमच्या हृदयात साठवलं. तुकोबार म्हणतात, तुका म्हणे आम्हा प्रेमावणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अर्धाणेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे आम्हा प्रेमावणे ते काही. तुका म्हणे आम्हा प्रेमावणे ते काही. पंढरीचा राणा साठविला हृदयी. पंढरीचा राणा साठविला हृदयी. साठविला हृदयी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. पंढरीचा राणा साठविला हृदये. पंढरीचा राणा साठविला हृदये. साठविला हृदये. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिले लोचनी विटे सहित पाहुणे.
देखिले लोचनी विटे सहित पाऊले सहित पाऊले आनंद रे विठोबा झाला माझे मनी आनंद रे विठोबा झाला माझे मनी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा महाराज तुम्ही उच्चारला अधिकार करा क्षमा